तुमच्या गाई म्हशींचं दूध जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायदा करून देणार आहे। बीड जिल्ह्यातील एका गरीब शेतकऱ्याने असा उपाय या ठिकाणी आता शोधून काढला आहे, ज्यामुळे या 3 गोष्टी एकत्र करून गाई म्हशींना त्यांनी आता खाऊ घातलेल्या आहेत। 2 दिवसांमध्ये जी गाय 14 लिटर दूध देत होती तर ती आता 25 लिटरच्या पुढे दूध द्यायला या ठिकाणी सुरुवात केली आहे। जवळपास आता या 3 गोष्टी एकत्र करून गाई म्हशींना खाऊ घातल्यामुळे 10 लिटरच्या पुढे आता 2 दिवसांमध्ये दूध वाढलेलं आहे। हे ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु बीड जिल्ह्यातील एका गरीब शेतकऱ्यांनी हा उपाय आता केलाय आणि तो 100% फायद्याचा आता ठरला आहे। त्यांचा हा उपाय बघून सर्व शेतकरी आता त्यांना विचारू लागले आहेत। त्यामुळे काल झालेल्या मुलाखतीमध्ये बीड जिल्ह्यातील एका गरीब शेतकऱ्याने नेमकं गाईचं म्हशीचं दूध वाढवण्यासाठी नेमकं कोणकोणता उपाय केलेला आहे, कोणत्या 3 गोष्टी एकत्र करून गाई म्हशींना चारल्या आहेत, हेच आम्ही काल घेतलेल्या मुलाखतीमध्ये आता या शेतकऱ्यांना विचारले आहेत आणि त्यांनी सविस्तरपणे ही माहिती आता सांगून टाकली आहे। त्यामुळे तुम्ही जर गाई म्हशींना भरपूर चारा घालून खुराक घालून वैतागला असाल आणि काही केल्याने जर गाई म्हशींना दूध वाढतच नसेल तर बीड जिल्ह्यातील एका गरीब शेतकऱ्यांनी या 3 गोष्टी एकत्र करून गाई म्हशींना खाऊ या ठिकाणी घालायला तुम्हाला सांगितलंय। त्यांना जबरदस्त रिझल्ट मिळालाय। 2 दिवसांच्या पाठीमागे त्यांच्या गाई 14 ते 15 लिटर पर्यंत दूध देत होत्या। या 3 गोष्टी एकत्र करून त्यांच्या गाई म्हशींना चारले आणि त्यानंतर दूध जवळपास या ठिकाणी 10 लिटरनी एका म्हशीला गाईला वाढल्याचं पाहायला मिळतंय। हे ऐकून तुम्हाला सुद्धा विश्वास बसला नसेल आणि आम्हाला सुद्धा विश्वास बसला नव्हता, परंतु या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन आता त्यांचं पहिला किती लिटर दूध निघत होतं हे आम्ही चेक केलं आणि आता या 3 गोष्टी एकत्र गाई म्हशींना दिल्यानंतर दूध खरंच या ठिकाणी वाढलंय का हे आम्ही या ठिकाणी चेक केलंय। त्यामुळे उपाय 100% आता फायदेशीर ठरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे तुमची पण गाई म्हशी या ठिकाणी आता जास्त चारा खाऊन कमी दूध देत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। आता या गरीब शेतकऱ्यांनी नेमकं काय उपाय शोधून काढलेत आणि तुमच्या गाई म्हशींना दूध कसं वाढवायचं नक्की बघा। शेतकरी बांधवांनो, दूध वाढवायचं म्हणलं की आपल्याकडे पद्धत आहे। गाई म्हशीला महागडा त्या ठिकाणी खुराक घालायचा, महागडं पशुखाद्य त्या ठिकाणी द्यायची, पेंड द्यायचं, परंतु चाऱ्याचं प्रमाण आपण वाढवतो। हे बऱ्याच वेळा यामुळे दूध सुद्धा म्हशी गायींचं वाढलं जातं। पण एकीकडे आहाराचा खर्च आपण या ठिकाणी भरपूर वाढवून ठेवतो आणि त्यामुळेच आपल्याला ते अजिबात परवडत नाही। वाढलेल्या दुधाचा मग आपल्याला फारसा या ठिकाणी अजिबात फायदा होत नाही। मग त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून आता बीड जिल्ह्यामध्ये एक गरीब शेतकऱ्याने असा एक साधा घरगुती उपाय या ठिकाणी केलाय, ज्याला अजिबात 1 रुपया सुद्धा खर्च येणार नाही। त्यामुळे टेन्शन घेण्याचं तर अजिबात तुम्हाला कारण नाही। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 1 रुपया सुद्धा खर्च येत नाही। तो जर तुम्ही व्यवस्थित आता या प्रमाणामध्ये जर केला तर तुमच्या गाई म्हशीला सुद्धा अतिरिक्त काही चारा पाणी करण्याची गरज नाही। म्हणजेच दूध कमी झाले म्हणून तुम्ही टेन्शन मध्ये असाल आणि जास्त चारा जर घालत असाल तर यामुळे दूध वाढणार नाहीये। तुम्ही या ठिकाणी आता महत्त्वाचे काही उपाय केले पाहिजेत तर दूध वाढणार आहे। तुम्हाला जास्त चारा पाणी देण्याची अजिबात गरज नाही। तुम्ही पहिला जे त्या ठिकाणी चारा पाणी देताय तुमचं ते आहे असं चालू राहू द्या। फक्त हा उपाय सकाळ संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे। बघा, दुधात होणारी चमत्कारिक वाढ नक्की तुम्हाला बघायला मिळणार आहे। कारण या ठिकाणी एका गरीब शेतकऱ्याने हा उपाय या ठिकाणी कोणता केलाय, लक्षपूर्वक मोबाईल हातात धरून या ठिकाणी 2 मिनिटे बघायचा आहे। कारण हे जे उपाय आहेत तर ते या ठिकाणी पूर्णपणे नवीन आहेत आणि या ठिकाणी करण्याची पद्धत या शेतकऱ्यांनी आता आम्ही घेतलेल्या मुलाखतीमध्ये सविस्तरपणे काय सांगितल्या तुम्ही नक्की पाहायचं आहे। या ठिकाणी 3 गोष्टी तुम्हाला एकत्र करायच्या आहेत आणि हा उपाय आम्ही एका बीड जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्यांकडून समजून व्यवस्थित घेतला आहे। आता तुम्ही म्हणाल की एक दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्याचा अनुभव तो कसा काय फायद्याचा ठरला जाणार आहे, त्याने काय फायदा होईल का, पण आम्ही या ठिकाणी गुगलवर नेटवर डॉक्टरांकडून देखील याविषयी अभ्यास केला आहे। त्या शेतकऱ्याने सांगितलेल्या ज्या 3 गोष्टी आहेत, ज्या उपायामध्ये आपल्याला ज्या वापरायच्या आहेत, तर या ठिकाणी त्या गोष्टीचा नक्की गाई म्हशींच्या शरीरावर काय चुकीचा परिणाम होतो का आता हे सुद्धा आम्ही व्यवस्थित बघितलंय। कारण गाई म्हशींच्या शरीरावर कोणताही हानिकारक यामुळे परिणाम होणार नाही, डॉक्टरांनी या ठिकाणी आता सांगितलंय।
असा हा उपाय या ठिकाणी आता शोधून काढला आहे। गाई म्हशींच्या शरीरावर अपाय होतो का, काही साईड इफेक्ट पोटामध्ये ये आता त्या ठिकाणी 3 गोष्टी घेतल्यानंतर होतो का, याचा देखील अभ्यास या ठिकाणी आता आम्ही केला आहे। नुसता अनुभवच नाही तर शास्त्रीय माहिती देखील आम्ही डॉक्टरांच्या माध्यमातून आता घेतली आहे। त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला महत्त्वाची माहिती या ठिकाणी मिळणार आहे। उपाय घरगुती आहे, त्यामुळे याला खर्च जो लागणार आहे तर तो एकदम 0 रुपये आहे, कारण की याला लागणाऱ्या वस्तू तुमच्या घराच्या आसपासच उपलब्ध असतात। परंतु याबद्दल तुम्हाला आजपर्यंत कोणी सुद्धा सांगितलेलं नाही आहे। त्यामुळे जेवढं दूध निघतंय तेवढ्यावरच तुम्ही समाधान मानत आहात आणि ज्या शेतकऱ्यांना हे उपाय समजले ते त्या ठिकाणी भरमसाठ दूध या ठिकाणी आता कमवू लागले आहेत। गायींच्या या ठिकाणी हे औषध देऊन या ठिकाणी महत्त्वाचे 3 गोष्टी एकत्र करून भरमसाठ दूध या ठिकाणी काढू लागले आहेत। जे काय अनेक लोकांनी माहिती सांगितल्या तर ती या ठिकाणी अनेक तुम्हाला आतापर्यंत तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील, त्यामध्ये गायीचं दूध वाढवण्यासाठी अनेकांनी उपाय सांगितले असतील, परंतु त्यांनी अर्धवट माहिती या ठिकाणी सांगितल्या आणि त्यामुळेच हे उपाय या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत करता आले नाहीत। परंतु या बीड जिल्ह्यातील एका गरीब शेतकऱ्याने आपल्या घरीचं त्या ठिकाणी गायीचे दूध वाटले नसल्याने म्हणजे वाढत नसल्याने आता घरगुती उपाय केले आहेत। त्यांच्याजवळ पैसे नव्हते, त्यामुळे घरगुती उपाय कोणते केलेत तुम्ही नक्की बघायचं आहे। या घरगुती उपायांनी आता तुम्हाला विश्वास बसत नसेल, फक्त 2 दिवसांमध्ये 10 लिटर गायीचे दूध या ठिकाणी वाढलेलं आहे। आम्ही स्वतः जाऊन चेक केलंय। पहिला या ठिकाणी 14-15 लिटर त्यांच्या गायी दूध द्यायच्या, परंतु आता 24, 25, 26 लिटर त्या ठिकाणी दूध येऊ लागले। त्यामुळे हे उपाय नेमकं कोणकोणते आहेत, उपाय नेमकं कसा करायचा आहे, त्याचं प्रमाण नेमकं कसं असायला हवं, गाई म्हशीला त्याची देण्याची वेळ कोणती आहे, नेमकं किती दिवस तुम्हाला हे उपाय द्यायचे आहेत, आता दिवसातून किती वेळा हे द्यायचं आहे, सकाळी द्यायचं का संध्याकाळी द्यायचं, हे उपाय कुठे आणि कशा पद्धतीने करायचे आहेत, स्टेप बाय स्टेप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आम्ही सांगणार आहे। त्यामुळे कोणतीही स्टेप तुम्ही मिस करू नका, कारण यामध्ये प्रत्येक पॉइंट महत्त्वाचा आहे। जर करता तुम्ही याची टाकण्याची पद्धत आणि याचं प्रमाण जर चुकवला तर याचा फायदा होण्याऐवजी आता गाई म्हशींच्या शरीरामध्ये तोटा होऊ शकतो, प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे याचं प्रमाण व्यवस्थित तुम्ही बघायचं आहे, टायमिंग काय सांगितलंय हे सुद्धा बघायचं आहे। आता काळजीपूर्वक व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। शेतकऱ्यांना दूध व्यवसाय करायचा म्हणलं का गाई म्हशीवर केला जाणारा खर्च आणि दूध विक्रीतून येणारा काही उत्पन्न या दोघांचा ताळमेळ या ठिकाणी आजकाल बसण्यात झालाय। कारण भरमसाठ खाद्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गवत, खुराक भरपूर या ठिकाणी चाललाय आणि त्यामुळे त्या ठिकाणी दुधाचा रेट ऑलरेडी या ठिकाणी कमी आहे। त्यामुळे अजिबात शेतकऱ्यांना परवडत नाही। त्यामुळे अजिबात तुम्ही चारा तुमचं खुराक जास्त देऊ नका, फक्त हे उपाय या ठिकाणी करा, नक्कीच तुमचं दूध आता वाढलेलं या ठिकाणी दिसणार आहे। या ठिकाणी शेतकरी बांधवांना काय होतं, बऱ्याच वेळा दुधाचे भाव वाढत असतात, दुधाचे भाव कमी होत असतात। याच्या अर्थात जर विचार आपण केला तर दुधाचे भाव कमी जास्त होतच असतात, हे आपल्या हातात अजिबात काहीच नसतं। आपल्या हातात एकच गोष्ट असते, ते म्हणजे आपल्या गाई म्हशीला व्यवस्थित वातावरण देणं, त्यांना चांगला आहार देणं आणि त्यांच्याकडून आता जास्तीत जास्त दूध त्या ठिकाणी काढून घेणं, दुधाचं फॅट हे जास्तीत जास्त येण्यासाठी काय करणं हे आपल्या हातात असतं। त्यामुळे आता बघा, काही लोकांकडे जास्त गायी असतात, काही लोकांकडे म्हशी पण जास्त असतात, त्यांच्याकडे भांडवल भरपूर असतं, ते सावकार लोक असतात। ते काय करतात, डॉक्टरांना व्हिजिट द्यायला सांगतात, त्यांच्याकडे पैसे असतं, त्यामुळे सारखं चेकिंग करतात, गाई म्हशी त्या ठिकाणी चेकिंग करतात, सेन्सर लावून गाई म्हशी त्या ठिकाणी चेकिंग करत असतात। परंतु आपण गरीब शेतकरी आहोत, आपण साधे शेतकरी आहोत असं या ठिकाणी आहे आणि त्यामुळेच आपण हे घरगुती उपाय करायचे आहेत, ज्याला 1 रुपया सुद्धा खर्च लागणार नाही। 99% आपल्या राज्यामध्ये गरीब शेतकरी आहेत। त्यामुळे अशाच प्रकारचा एक गरीब शेतकरी बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांच्या गायीचे दूध अजिबात वाढत नव्हतं आणि त्यांच्या गायींना जास्त खुराक देण्यासाठी आता या गरीब शेतकऱ्याकडे पैसे देखील नव्हते। त्यामुळे त्यांनी हा उपाय या ठिकाणी केलाय। हा जो दूध वाढवण्याचा उपाय आहे तर तो पूर्णपणे घरगुती आहे। तर यासाठी तुम्हाला लागणार आहेत 3 गोष्टी। बघा, या गोष्टी 3 ज्या सांगणार आहे त्या तुम्ही आधी पण कुठेतरी ऐकल्या असणार, परंतु याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली नसल्यामुळे तुम्हाला हे उपाय आजपर्यंत करता आले नाहीत। त्यामुळे या गरीब शेतकऱ्यांनी या 3 वस्तू वापरून आता या ठिकाणी दूध कसं काय वाढवलं आता पूर्ण तुम्हाला उपाय करून दाखवले आहेत आणि यामुळे प्रत्येक गायीला 10 लिटर दूध वाढलेलं आहे। त्यामुळे 3 गोष्टी कोणत्या आहेत, या 3 गोष्टींमधील शेवटची
3 नंबरची जी गोष्ट आहे, जर तुम्ही तुमच्या गाईला दिली तर झटक्यात तुम्हाला 2 दिवसांमध्ये 10 लिटर एक्स्ट्रा दूध त्या ठिकाणी वाढायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे, कशा पद्धतीने याचा वापर करायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या गोष्टी तुम्ही आधी पण ऐकल्या असणार, परंतु वापरण्याची पद्धत योग्य कोणती आहे आता हेच तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लागेल लिंबू, दुसरी गोष्ट लागेल गव्हाचं पीठ आणि तिसरी गोष्ट लागेल तुम्हाला गुळ। आता या 3 गोष्टी आपण एकत्र कशा पद्धतीने करायचे आहे, तुम्हाला आजपर्यंत कोणी या ठिकाणी आता या वस्तू आता कशा वापरायच्या हे सांगितलं नाही। फक्त या वस्तू तुम्हाला माहिती आहेत, परंतु कशा वापरायच्या हे या ठिकाणी बीड जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। फक्त या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती असेल, परंतु वापरण्याची पद्धत कोणी सांगितली नसल्यामुळे तुम्ही आजपर्यंत हे उपाय केलेले नसणार आहे। बीड जिल्ह्यातील एका गरीब शेतकऱ्यांनी हा उपाय व्यवस्थित केला आहे। याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, पण त्याआधी आपण थोडंसं समजून घेऊया की लिंबू, गहू, जे काय गुळ याचा वापर आपण का करतोय आणि ज्यामुळे खरोखर आता 2 दिवसांमध्ये 10 लिटर गायींचं दूध कशा पद्धतीने वाढणार आहे। बघा, लिंबू हे व्हिटॅमिन सी चा सगळ्यात मोठा स्रोत आहे। आता अर्धा चमचा लिंबूमध्ये बघा, अर्धा लिंबाच्या सेवनाने जनावरांच्या शरीरामध्ये पचन क्षमता अचानक सुधारते, कारण पचन केल्याशिवाय दूध अजिबात वाढत नाही। त्या ठिकाणी गाई म्हशी काय करतात, ते जे तुम्ही खुराक देता, गायींचं वैरण देता, गवत देता, तर ते खातात, ते पचन अजिबात होत नाही। त्यामुळे लिंबूमुळे जनावरांवर व्हिटॅमिन सी मुळे आरोग्य त्या ठिकाणी व्यवस्थित राहतं आणि खाल्लेलं व्यवस्थित पचतं। ज्यातलं अँटीबायोटिक्स जे असतात, ज्यामुळे जनावरांच्या शरीरात कुठेही इन्फेक्शन असेल तर ते सुद्धा थांबवण्याचं काम करतं आणि सगळ्यात मोठं कार्य होतं पचन संस्था सुधारण्याचं। तुम्ही चारा कितीही घाला, किती त्या ठिकाणी चांगलं खुराक घाला, परंतु ते व्यवस्थित जर पडलं नाही तर आता बाहेर या ठिकाणी आता शेणावाटी पडत असतं। त्यामुळे जनावरांची पचन क्षमता जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही किती चारा जर घातला तरी सुद्धा त्या ठिकाणी काम करत नसतो। त्यामुळे पहिलं पदार्थ सांगितलाय लिंबू। आता लिंबू हे तुमचं पचन सुधारायचं आता गाई म्हशींना काम करतं। कशा पद्धतीने वापर करायचा नक्की बघा, तुम्हाला याचा वापर योग्य पद्धतीने माहित असेल तरच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे। आता दुसरी गोष्ट कशा पद्धतीने वापरायचे नक्की बघा। या ठिकाणी दुसरी गोष्ट गव्हाचं पीठ। आता गहू तुम्ही जनावरांना त्या ठिकाणी खाऊ आधी घातला असेल, गव्हाचे पीठ खाऊ घातलेलं असेल, त्याचे फायदे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, कारण गव्हामध्ये जबरदस्त कार्बोहायड्रेट त्या फायबर्स असतात, एनर्जी मिळण्यासाठी जबरदस्त याचा फायदा होतो। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरी गोष्ट गुळ। आता गुळाचे फायदे जनावरांसाठी 99% लोकांना माहित नाही आहे, कारण गुळ जबरदस्त ऊर्जा देतो, यामध्ये ग्लुकोज असतं आणि जनावरांच्या शरीरात ते गेल्यावर जबरदस्त ऊर्जा निर्माण करतो आणि ज्यामुळे दुधाचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असतं। कासेतील दुधाचं जे या ठिकाणी सिक्रेट आहे तर यामुळेच वाढत असतं। आता याचा वापर करण्याची पद्धत काय आहे हे तुम्हाला आता समजलं पाहिजे। बघा या ठिकाणी काय काय करायचं आहे, वापर करण्याची पद्धत योग्य कोणती आहे हेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करताय। बघा यामध्ये साधारणपणे आता बघा, एक सकाळ आणि एक संध्याकाळ हा उपाय या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे। एक वाटीभर म्हणजे साधारणपणे 100 ग्रॅम आता काय करायचं, तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचे पीठ 100 ग्रॅम घ्यायचं आहे, याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि चपाती करण्यासाठी ज्या पद्धतीने तुम्ही चपातीचं कणिक मळता त्या पद्धतीने गोळा तुम्हाला करायचा आहे। त्यामध्ये 20 ते 30 ग्रॅम आपल्याला गुळाची पावडर या ठिकाणी गुळ बारीक करून टाकायचा आहे, त्याच्यामध्ये टाकायचा आहे। एक लिंबू आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, तो फ्रेश लिंबू कट करायचा आहे, त्याचा जो अर्धा भाग आहे तर तो अर्धा भाग यामध्ये टाकायचा आहे। म्हणजे आता एक कणकेचा गोळा, त्या कणकेमध्ये जवळपास 20 ते 30 ग्रॅम गुळ आणि लिंबाची खाप असं गोळा मिक्स करून तुम्हाला घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे आणि तो या ठिकाणी आता व्यवस्थित तुम्ही चुलीवर भाजायचा आहे। तुम्ही गॅसवर देखील भाजू शकता, कारण आजकाल गॅस या ठिकाणी उपलब्ध आहे, त्यामुळे गॅसवर भाजू शकता। आणि हे जे आहे तर ते तुम्हाला सकाळ संध्याकाळ तुमच्या जनावरांना खाऊ घालायचा आहे। उपाय हा 10 ते 15 दिवस व्यवस्थित केला तर याच्यामधून तुम्हाला दूध वाढलेलं पाहायला मिळणार आहे। तुम्ही हा उपाय नक्की करू शकता, अनेक शेतकऱ्यांनी करून पाहिलाय, त्यामुळे त्यांच्या गाई म्हशींचं दूध वाढले। त्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करायचा आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।